राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। टुरीवर जाण्याआधी 2 मिनिटात एक निवेदन करायचं होतं आपल्याला, तसं महत्त्वाचं होतं। 4-5 दिवस झाले मी बी टेन्शनमध्ये आहे आणि काय आपल्या मनात काय ते तुमच्यापाशी बोलणं माझं काम आहे म्हणून आता स्पष्ट सांगून टाकतो। विषय असा आहे की 8 दिवसापासून 9 दिवसापासून एक मुलगा साधारण वय वर्ष 23 माझ्या संपर्कात आहे, मुंबईचा आहे आणि एक गरीब बायको आहे, तिचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे। 2.5 महिन्याची सॉरी 1.5 वर्षाची मुलगी आहे, एक आई आहे, भाड्याच्या खोलीत राहतात, घरी जमीन जमला नाही, काय नाही, एकदम गरीब परिस्थिती। त्या मुलाला 21,000 पगार आहे आणि त्यांनी 11.5 लाख रुपयाचं कर्ज करून ठेवलं आहे। कशाच्या नादानी? तर ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक। पाटकुनी श्रीमंत व्हायला गेला, पण मुलगा अत्यंत चांगला आहे आणि त्यांनी सुसाईडचा निर्णय घेतल्यानंतर 8 दिवस झालं मी त्याला रोज फोन करतो किंवा तो मला फोन करतो आणि मी फोन कासाठी करतो की तो आज जिवंत आहे का, आज जिवंत आहे का, त्यासाठी। आणि त्याला माझा प्रयत्न चालू की तू मरू नको, काही पर्याय निघन। सल्ला तुमच्याकडून माझ्या एवढीच अपेक्षा की मला फक्त कमेंटमध्ये सल्ला द्या तुम्ही की काय कसा हे वाचू शकतो। 5-6 लाख रुपये त्याला जर मिळालं तर त्याच्यातून तो कवर होऊ शकतो, पण हे भयानक कर्ज आहे ते सगळं। दुसरी गोष्ट, कोणाकडून पैशाची अपेक्षा नाही त्याची, तो पैसे बघायला नको म्हणतोय, पण त्याच्या मेहनतीच्या जीवावर किंवा त्या ताकदीच्या जीवावर त्याला काय उपाययोजना करेल त्याला। मी माझ्या मित्राशी एका चर्चा केली तर त्याला असा पर्याय दिला की तू एक किडनी विकून टाक बुवा, काय, कारण सगळ्या सॉंग करते, पैसे सॉंग करते, कोण कोणाला रुपये देत नाही आजकाल। तर ते पोरगा मला वाचवायचा आहे, मला फक्त तुमच्या सल्ल्याची आवश्यकता आहे की काय करता येईल की त्याला 4-5 लाख रुपये मिळेल, ते 5 वर्ष 10 वर्ष काय बॉन्डवर कुठं सर्व्हिस देता येईल का, त्याला कोण आहे का असा की ज्या बाबा माझं काम कर, तुला ॲडव्हान्स देतो तुझ्या पगारामधून कट करतो, असा काहीतरी विषय। काही सल्ला द्या, पण तुम्ही सल्ला द्या, मला तो पोरगा वाचवायचा आहे। हे मला दुसरं म्हणजे माझ्या डोक्यातच येते, नाही तर ती माझी एक मोठी हार असेल तुम्हाला सांगतो असा विषय। आपण एखाद्याला कसं आहे, एकदा मान टाकली ना मग त्यांनी कापून का काढा ना, पण ती मान टाकायचीच। तो पोरगा मला वाचवायचा आहे, हा विषय। मी रोज त्याच्या संपर्कात आहे, सल्ला द्या प्लीज। आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ। 25 जानेवारी 2012 घटना अशी की अख्खा महाराष्ट्र हादरून सोडला त्या घटनेने। आणि ह्या घटनेचा एक दुसरा अँगल पण अजून कुठे मीडियात नाही, कुठं नाही, ते अँगल तुम्हाला सांगायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमचं सुद्धा डोकं लावायचं की बाबा हे ह्याच्या पाठीमागं हा अँगल असू शकतो का, ही बाजू असू शकते का, असं तुम्ही पण विचार करायला हरकत नाही किंवा मला सांगायला हरकत नाही। सकाळी 9-9:30ची वेळ, पुण्यातलं स्वारगेटच्या अलीकडे हडपसर, पुणे सोलापूर रोडला त्या स्वारगेट आगाराची बस होती आणि त्या बसचा नंबर हा आयुष्यभर लक्षात राहील तुमच्या, असा नंबर आहे MS-14, पिंपरी चिंचवड पासिंग आहे, MS-14 BT 1532 नाव काढलं की अजूनही महाराष्ट्रातल्या बऱ्याच जे हायफाय ड्रायव्हर आहेत, नाईट करणारे ST ड्रायव्हर बरं का, त्यांच्या हातातलं पार अवसान गळून जातं, त्यांचं कॉन्फिडन्स निघून जाते, हात थरथर काय लागतात। ही बस आहे 1532, खतरनाक कार्यक्रम आहे। तो विषय इथला महत्त्वाचा आहे, तो आपण त्या डीप पण जाऊन शिरू। आता स्वारगेटचं आगार आहे, तिथलाची ती बस आहे आणि सकाळी हडपसरच्या आगारातून ती बस त्या गाडीवर पाठी होती, त्यावेळेस पुणे-सातारा पुणे। आणि त्या आगारातमध्ये प्रत्येक बसला एक मास्टर की असते बघा, म्हणजे ती कुठली बस चालू होती त्या आगारातून ती मास्टर की संतोष माने या ST ड्रायव्हरने न विचारता, त्याला ती ऑर्डर नव्हती, त्याला ती कामगिरी नव्हती, त्याला ती ड्युटी नव्हती, त्यांनी ती गपची ती की काढली, गाडी केली चालू, बाहेर काढल्यावर राईट मारला, राईट म्हणजे पुणे, लेफ्ट म्हणलं की सोलापूर, पुण्याला मारला। आता त्यांनी त्याची जी लेन आहे ती सुद्धा नाही बदलली, जीवानं पुणे देतं रॉंग लेननी त्याच ह्याच्यातून नो एंट्रीतून शिरला तो आतमध्ये संतोष माने। अशा पद्धतीने शिरला की कुठं काय रिक्षा आडवी येते का, कार आडवी येते का, पुढं एखादी बस आहे का, विचार नाही काय। मोटरसायकली पुण्यासारख्या मोटरसायकली कुठंच नाहीत महाराष्ट्रात, मारण्याच्या मोटरसायकली सुळसुळाटे। टाकली गाडी गिअरमध्ये, ओढली गाडी ओढली की जो आडवा येईन, आता पुढल्या ड्रायव्हर यापेक्षा असते भाऊ, पुढं लय चिकाटला तर कमी कमी साईड देईन, आमचं तसलं काय नाही। रिक्षाला उडव, गाड्यांना उडव, आणि ते पुढून तसली उडवडी बघितले की ती पाठीमागची की गाड्या टाकून पळायला लागली काही, त्याच्यावरनं गाडी जायची, लय बेकार परिस्थिती झाली।
तो त्या पुणे सोलापूर हायवेला लागल्यापासून तो आलाय कसा बसा बघा, तिथून त्यांनी पुलगेट गाठलं. पुलगेट नंतर कॅम्प नंतर ईस्ट स्ट्रीट, त्याच्यानंतर 7 लव चौक, त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण चौक, आणि तिथं लक्ष्मीनारायण चौक इतक्या पण 11 किलोमीटर गाडी गेली ती. मग पोलिसांना सगळीकडे फोन फिरत आली की प्रचंड गाड्या उडीत चाललाय, लोक साईडला पळत आहेत, आक्रोश माजलाय, पटलागाचा प्रयत्न चाललाय, लय अवघड. पण हा काय गाडी थांबत आणि बस आहे ती आता एवढं मोठं दूड, ती बस आहे बा चालवायला, ती संतोष माने उडव ह्याला उडव त्याला, कोणाच्या नारड्याहून गाडी जाऊ, कोणाच्या डोक्याहून ट्रक जाऊ. ट्रक म्हणजे ST, त्याला काय घेणं देणं नव्हतं, तो उडीत चाललेला. लक्ष्मीनारायण चौकापर्यंत येईपर्यंत पोलीस यंत्रणेसकट सगळे सतर्क झाले आणि पोलिसांनी नंतर तिथं एक बस आडवी लावली जुनी, ती गाडी थांबवायसाठी आडवी रस्ताच बंद करून टाकला. लांबवर त्यांनी बस बघितली की त्यांनी परत मित्रमंडळ कॉलनीत गाडी वळवली ST. तिथं मित्रमंडळ कॉलनीतून आल्यानंतर सारसबागेकडे आला, तिथून सिंहगड रोड निघतो बघा, सिंहगड रोड गाडी दामटायला लागला. सिंहगड रोडमध्ये दत्तवाडी चौकाच्या आसपास आल्यानंतर एका डिवाइडवर गाडी त्यांनी चढावली. त्याला असं वाटलं की थुंगा गाडी निष्ठू शकत नाही, परत वळवायच्यासाठी त्यांनी ती गाडी वळवण्याचा प्रयत्न केला, रिवर्स टाकून मागे येण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एक चांगला नवयुवक दाडशी पोरगा वर चढला, त्याचे कॉलर दिली गाथंड धरून त्या ड्रायव्हरला खाली वाढला. तर पोलिसांच्या गाड्या पाठीमागून सगळी लोक सगळी आलेली, त्याला खाली वाढला, त्याचं वाजवीज घेतला तर ती पेलेलं नव्हतं, काय नव्हतं. त्याला रीतसर पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्यांनी काय काय नुकसान केले बाबा, काय काय केले ह्याचं रेकॉर्ड केलं. त्यांनी ती गाडी एकूण 14 किलोमीटर चालवली होती. 14 किलोमीटरच्या अंतरावर 37 लोक जखमी झाले, त्यातले जायबंदी झाली. काय म्हणजे हात तुटून गेला, पाय तुटून गेला, अशाच प्रकारचे जायबंदी, आयुष्यात तो काय करू शकत नाही, अशा प्रकारचे 37 जखमी झाले आणि पूर्ण ठार 9 लोक झाली. 9 लोक ठार. काय कोणाचं घेणं देणं नाही, कोण कोणाला ओळखत नाही, काय नाही. पण ह्याने अशी बस चालवल्यामुळं, ST चालवल्यामुळं 9 जण जाग्यावर ठार झाली आणि 30 गाड्या फुटल्या. म्हणजे गाड्या सोडून पळाल्या साईडला, जे बाजूला झाले पुढून दिसतंच लांब काय चाललंय ते. अशी गाडी ST ती उडीत म्हणल्यावर कुणी बी साईडला घे, एकमेकाच्या अंगावर पड तिकडं, पण त्याला ते रस्ता मोकळा करून द्यायची. आणि जी आडवी तेवढी खाली आल्यात, आणि ST म्हणलं की थोडा लोकांना भरवसा असतो. आता ते पूर्वी पुण्यात अजूनही म्हणतात PMT म्हणजे त्यांना परमिशन आहे मर्डर करायचं, असं एक लोक म्हणतात, कारण PMTची ड्रायव्हिंग लय खतरनाक असते असा विषय. त्यामुळे ते लोक जनता त्यांना PMT म्हणजे पब्लिक मर्डर ट्रान्सपोर्ट असं त्यांचं नाव पाडलं होतं. आता पुणेकरांना त्याविषयी सगळा माहिती आहे. आता विषय असा झाला की ह्याला आत घेतल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदा संपूर्ण आता मुख्यमंत्र्यापर्यंत विषय गेलेला, सगळी त्याची कसून चौकशी करायला सुरुवात केली. तर दुसऱ्या कुठल्याही विषयावर जर बोलायचं म्हणलं की तो व्यवस्थित बोलायचा, शांत बोलायचा. ST तू असं का केलं असं म्हणलं की तो गप्प बसायचा, एक शब्द बोलत नसायचा. पोलिसांना थोडी शंका आली की ह्याचा काहीतरी मेंटल प्रॉब्लेम असला पाहिजे, म्हणून त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाकडे त्या अटक करून त्याला नेलं मेंटल हॉस्पिटलमध्ये. आणि कायद्यानुसार त्याची जी कलमं लागली ती बघा किती भयंकर कलम आली. 9 ठार झाले, ते 307 लागलं, 302 लागलं, 324 लागलं आणि 326 लागलं. भयानक कलम आहेत सगळी. ही कलमं लागल्यानंतर त्याला शिवाजीनगर येथील कोर्ट जे जिल्हा न्यायालय त्याच्यामध्ये तो खटला आरोपी दाखल केला. आता ते काय सुटण्याचा विषयच नव्हता, कोर्टात तो खटला चालला. कोर्टाने शिवाजीनगर कोर्टाने त्याला 8 एप्रिल 2013 म्हणजे बघा 2012ला घटना होती, 12ला घटना घडली होती, 2013ला म्हणजे साधारण 14 महिने निकाल आला पहिला. आणि निकाल असा आला की ही रिअरेस्ट केस आहे, म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे ही. काय ही अशा प्रकारची क्रूरता करणं ही योग्य नाही, किंवा ही दुर्मिळ घटना आहे आणि असा आरोपी सुटता कामा नये, जिवंत राहता कामा नये. म्हणून त्या 9 जणांना ठार केलं, म्हणून त्याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली पुण्याच्या कोर्टाने जिल्हा न्यायालयात. आता त्या आरोपीचा वकील असतो, मग आरोपीच्या वकिलांनी ते जिल्हा न्यायालयातून ते पुढच्या कोर्टात म्हणजे हायकोर्टात, मुंबई हायकोर्टात केस गेली. मुंबई हायकोर्टात गेल्यानंतर ती पण निकाल 2014 नोव्हेंबरला निकाल लागला, 2014मध्येच तो निकाल असा लागला की जे जिल्हा कोर्टाने केलं तर त्यांनी पण फाशीची शिक्षा कायम, परफेक्ट फाशीच 2014ला. मग आता 14चा निकाल लागला की त्यांनी परत पुढं अपील केली. आता सुप्रीम कोर्टात दिल्लीला केस गेली. काय दिल्लीला केस गेल्यावर 2018मध्ये त्याचा निकाल लागला. 2018मध्ये निकाल असा लागला की त्याला जी फाशीच्या ऐवजी त्याची शिक्षा परिवर्तित केली जन्मठेपेत सुप्रीम कोर्टाने.
तिथं काही अपील नाही कुणाचं, किंवा म्हणजे तिथं काही आपल्याला जास्त बोलता येत नाही. ते त्यांचा त्याचा निकाल होता ते तुम्हाला सांगितला. फाशी देऊ नका, त्याला जन्मठेप द्या. आता 20 वर्ष जन्मठेप म्हणल्यावर सध्या त्याचं वय 57 चालू आहे बघा रनिंग आता. हां, मग 2012ची घटना आहे. मग 12पासून आत्तापर्यंत मोजा किती वर्ष, ही गेली मी 5-7 वर्षात तो बाहेर यायला बसला, अशी विषय आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यापासून. हा जो संतोष माने ह्याचं थोडं बॅकग्राऊंड पाहिलं तर तो सोलापूर जिल्ह्यातला कवठाळे गावचा होता बघा, ग्रामीण भागातला मुलगा होता. पण ती काढण्याचं जे कारण पोलिसांनी रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड जज साहेबांसमोर गेलं ते असं गेलं, याच्या बायकोची न्यायची लय भांडणं चालली होती घरात, सारखी भांडे आपट, सगळं वातावरण कलुषित, कोणी कोणाला जेवत्या ताटावरून ताट कालवून भाकरी फेकून द्यायचा तो, हे असल्या प्रकारचं वातावरण चाललं होतं घरात, उपाशी म्हणजे मेंटली डिस्टर्ब. दुसरं कारण ही स्वतः थोडा सायको होता. हा, हे एक दुसरं कारण आहे. ते मेंटल डिसऑर्डर म्हणून त्याला काहीतरी मानसिक आजार होता, त्याचं ते नाव पण त्यांनी सांगितलं आणि त्याच्या अंडर त्याची शिक्षा कमी झाली, त्याला जन्मठेप झाली. आता ही जी घटना घडली, ही घटना म्हणजे तुम्हाला सांगतो, जिथून सुरुवात झाली हडपसरपासून गाडी रस्त्यावर 14 किलोमीटरपासून 14 किलोमीटरवर ठराविक अंतरावर रक्त पडत होतं. तुम्हाला सांगतो रोडवर रक्त पडत होतं. चालवायला संतोष माने होता आणि गाडी उडवायला होती, ती काय मशीन आहे समजा. ही एवढं विषय झाला. आता एवढा विषय संपून हा विषय इथंच संपत नाही, ही स्टोरी इथंच संपत नाही. आता खरी स्टोरीला सुरुवात होती. तुम्हाला सांगतो, ही फक्त घटना सांगितली की त्या बसनी त्या संतोष माने चालवली, एवढी लोक मारली. हा विषय एवढ्या पुरत्यात मार देत नाही असं मला स्पष्ट प्रामाणिक मध्ये माझं तुम्हाला सांगतो. तुम्ही कधी ऐकून असाल, तुम्ही आता कधी तुम्हाला घरात कार खरेदी करायची, काही मोटरसायकल खरेदी करायची, तुम्ही आमुष्याची घेऊन आमुष्याच्या दिवशी जाऊन घेता का? मी अंधश्रद्धा पसरवित नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. पण ह्या अँगलने विचार करावा माझी इच्छा आहे. मला असं वाटतं की कुठला तरी अतृप्त आत्मा किंवा भूत त्या गाडीत असलं पाहिजे, त्या लोखंडावर त्याचा कब्जा असला पाहिजे, त्या यंत्रावर त्याचा कब्जा असला पाहिजे, त्याच्यावर जो बसतो त्याच्यावर त्याचा कब्जा असला पाहिजे. त्याला शास्त्र पण आहे, त्याला सायन्स पण त्याच्या पाठीमागं. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणून मोठमोठ्या संस्था आहेत आणि त्यांनी बरेच जे प्रूफ मांडलेत समोर, ते बुथांचे आवाज मांडलेत. बुथ असतात नसतात हा चर्चेचा विषय होऊ शकतो. काही जण म्हणतात माणसं हीच बुथ आहेत, ते खरंच समजा माणसासारखा निजबूत नाही, पण त्याच्या जगामध्ये बुथ हे असलं पाहिजे असं मला वाटतं. बुथ बी असतात. माझा स्वतः वैयक्तिक बुथाव, माझा वैयक्तिक मध्ये बुथाव विश्वास आहे. चांगलं वाईट तिथं वाईट पण आहे, देव आहे तिथं, दानव पण आहे, सैतान पण आहे, बुथंसुद्धा असली पाहिजेत असा विषय. आता हे विषय मी काहीसाठी सांगतोय तुम्हाला सांगतो. ही जी बस आहे ही मग पुन्हा डेपोतून काढली बघा. मला असं वाटतं की त्याच्यात बुथ असलं पाहिजे आणि त्या बुथांनी त्या ड्रायव्हरचं माइंड कॅप्चर करून केलं का काय, हे शंका घ्यायला जागा. याचं कारण तुम्हाला सांगतो. ती बस तिथून काढली आणि कोल्हापूरमधल्या संभाजीनगर डेपोमध्ये ती बस पुण्यातून पाठवून दिली शासनाने. निमसरकारीमध्ये मोडतो एस टी प्रशासन, तिथं पाठवून दिली. तिथं पाठवून दिली आता ते तिकडचे ड्रायव्हर मग त्या डेपो कोल्हापूर साईडचे ड्रायव्हर चालवायला बसणार. पण बस तीच, नाव आहे MS14 BT 1532. ही बस 1532 गेली तिकडं. आजचे आरोपीच 1532 आहे. आज माणूस आरोपी नाही, आज आरोपीच 1532 धरून चला. इथं 9 मारले. 9 मारल्याच्या नंतर 37 लोकांचे हातपाय तोडले, रक्त वाहिले एवढा रस्ते 14 किलोमीटर. आणि ही 1532 आरोपी गेली कोल्हापूरला. जशी ती गेली संभाजीनगरला तर 2017 मे महिना होता, उष्णतेचा दिवस होता. आता पुढला महिना मे. ड्रायव्हरला चालू बसून तीच 1532 चालू होता. ड्रायव्हरला चालू बसमध्ये अटॅक आला. ड्रायव्हर अटॅक आला, कंट्रोल बसवरचं सुटलं आणि बसने तिथं 2 माणसं ठार केली. परत 2 ठोकले तिथं मोटरसायकलवाली. ते खाला जाईल, परत ते थांबली. थोडी डागडुजी केली. मशीन चांगलं होतं, सरकार काय एकाएकी सोडून देत नाही. परत सरकारी व्यवस्था तशी तुम्हाला माहिती आहे, ती काही एक जण हाताला कारभार नसतो. कुठून वरिष्ठांचा याल ना, सेवेत लावा, इकडे लावा, ह्या गावाला लावा, हे मुलं शाळेत घेऊन या, जिथं लाईन तिथं जावं लागतं. त्यांचा ते कारभार वेगळाच असतो. बस डेपोचा ते आगार मॅनेजर असतो वगैरे सगळं ते अंडर चालतं ते तालुका मॅनेजरला. तिथं त्या 1532ने 2 मारली की 2019 मध्ये म्हणजे अगदी 2 वर्षांनी परत बस चालवत होती रोडवर. ब्रेक फेल झालं गाडीचं, अख्खी भरलेली गाडी. तीच 1532 ब्रेक फेल झालं, पण गाडी कठाड्याला इतकी जाम गुंतून बसली की पुढे ती नदीत बिदीत पडलीच नाही.
म्हणजे ब्रेक फेल झालं पण एक सुद्धा माणूस मेला नाही, डोकी बिकी फुटली, टेंगळ आली, बस तेवढ्यावर समाधान झालं 2019 मध्ये. आता त्यांनी काय केलं, 2019 मध्ये तशी घटना घडली, त्यांनी ती बस परत राधानगरी आगारात, कोल्हापूरचं तर राधानगरी तालुका आहे, राधानगरी आगारात ती बस 1532 पाठवली. आता ही जी आरोपी 1532 आहे, ही जशी राधानगरी आगारात आली तशी लक्ष्मीबाई माळी या महिलेला चिरडलं ठार केलं त्यांनी. हा, ती कसं आडीवाली असन काय असन, पण ती रक्त सांडलं गेलं तिथं. ती एक महिला मला लक्ष्मीबाई माळी म्हणून आहे, त्याच्या 1532 तिला ठार केलं. आता ही आरोपी बस अजूनही कोल्हापूर डेपोत आहे, पण ह्या बसची इतकी चर्चेच्या ड्रायव्हर लोकांच्या मध्ये होती, पुण्याच्या, कोल्हापूरच्या, साताऱ्याच्या, की नोकरी सोडायची हात ना, ते पाया पडायचे अक्षरशः त्या मॅनेजर साहेबांच्या. तुम्ही मला नाईटला टाका, तुम्ही मला फार जुनी भांगार द्या, तुम्ही कसली द्या, फेल झालेली गाडी द्या, 1532 नको दादा. 1532 इतकं कॉन्फिडन्स गेला. आणि काही जे ड्रायव्हर आहेत त्यांनी धाडसाने ती चालवली पण, नाही असं नाही. सगळ्या माणसं आता कोल्हापूर, पुन्हा ही सातारा, ही सगळी शिवरांची भूमी, ड्रायव्हर डोकं काय काय बी नसतात, काय होईन ते होईन म्हणतात. पण त्या बसची त्या वेळेस तेवढी दहशत तयार झाली. आजही टाटाची बस आहे, तुम्हाला सांगतो, त्या लेल्यांची ना टाटाची बस आहे. आणि ड्रायव्हर लोकांच्या आजही 1532ची दहशत ती जिथं आहे, जिथं नांदते तिथं अजूनही हा विषय. आणि ही स्टोरी मला सांगणं गरजेचं काढलं. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणजे भूतांच्याबद्दल सुद्धा आपलं नॉलेज लय डीपमध्ये, पण ते विषय थोडा वेगळे असल्यामुळे कसं तुमचं तुम्ही नाराज होता किंवा हे होता हे अजून मला ज्यांचं प्रत्यक्ष आशीर्वाद आहे हे म्हणजे थोडंसं की त्याच्या श्रद्धेचा भाग असतो. आता अशा गोष्टी सोशल मीडियावर जास्त नाही सांगितल्या पाहिजेत, पण मी माझ्या वैयक्तिक ज्यांना मानतो ते आमचे साहेब म्हणून एक प्रकारे त्यांचं एक आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहेत, किंवा असं आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं आहेत असं मला हमेशा वाटतं. त्याचे आणि आता दत्तगुरूची किंवा स्वामी समर्थांची कशी अनुभूती येते, तशी साहेबांची अनुभूती आम्हाला बऱ्याच वेळा आलेली आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. त्या साहेबांच्या जवळ जाऊन एकदा, आणि साहेब दुसरं माणूस नाही, कोण नाही, साहेब हे खरंच एक बूथ आहे, शिरूरमधलं बूथ आहे. त्या बुथाची तुमची जर इच्छा असेल तर कमेंट टाका, त्या बुथाची तुम्हाला त्यांची ते थडगं तिथं जे ते विराजमान आहेत तिथं 100% तुम्हाला, कारण मला त्यांच्याविषयी काय भीती वाटत नाही, मी अनुभूती घेतलेली आहे, मला माहिती आहे त्यांना काय लागतं काय नाही. हा वैयक्तिक माझा पर्सनल विषय, पण तुम्हाला सांगतो साहेबांशी तुम्हाला नक्की भेटून मी असा विषय. आता ही स्टोरी कशी वाटली, थोडीशी भीतीदायक आहे, पण हाय हे रिअल आहे, हाय सत्य आहे. काहीच चालवा, कसंही चालवा, पण 1532 चालवू नका अशी माझी बी ड्रायव्हरला विनंती आहे. कसं होतं, मनात आलं ना, मन चिंते ते वैरी न चिंते, असा प्रकारे मनात आलं की माणूस थोडा हे. आणि 40, 50, 60 प्रवाशांचे पाठीमागं प्रवासी असतात, लहान मुलं असतात, शाळकरी मुलं असतात. तर मला तर वाटतं ते शासनाने आहे ना तुमको शंका, काय फरक पडत नाही. आता मंत्री एवढं कोट्याने अपहार करतात, त्याचं काय होतं का? जाऊ दे, 10-5 लाखाचा तोटा झाला, बसला रिटायर करून टाकायला पाहिजे, त्या नको शंका मनात. 1532 अजूनही आजच्या तारखेला पण धावते, असा विषय. जय महाराष्ट्र.